सुरेश जी, जानना चाहेंगे भारतीय जनता पार्टी की विचारधारा है या फिर आमदार नरेंद्र मेहता जी का नेतृत्व है जिसके कारण आज आपने भारतीय जनता पार्टी का दामन थामा है? नाही, मेहता साहेबांची नेतृत्व आहे, त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे त्याला बघूनच मी BJP जॉईन केलेली आहे. कारण कसं आहे, विचारधारा तर वेगळी असते, पण जे आपल्या शहरामध्ये विकास होतो आहे कामाचा, तो कामाचा विकास बघून मी प्रभावित झालो आणि मेहता साहेबांच्यावर मी जॉईन झालो. लंबे समय से प्रभाग 19 से जैसे आप ताल्लुक़ रखते हैं तो वहाँ पे कांग्रेस का जो है हमेशा बोलबाला रहता है, तो इस बार हम ये बोल सकते हैं कि 100% जो है भारतीय जनता पार्टी का परचम वहाँ पे लहराएगा. ॲक्च्युली काय झालं, पूर्वीपासून नगरपालिका असताना तेव्हापासून जो 19 प्रभाग, पहिला तो प्रभाग 5 होता, 19 प्रभाग हा काँग्रेसचाच आजपर्यंत गड होत आलेला आहे. आपण म्हणू शकत नाही तो इझी आहे, आपल्याला थोडं तरी ते फाईट करावे लागेल तो गड काढताना, पण आपण 100% गॅरंटी घेऊ शकतो की आपण तो काढू शकतो. अगर मेहता साहेबांचा मला जर सपोर्ट चांगला पद्धतीने भेटला पार्टीचा, आणि आता पार्टी पक्षामध्ये पण आता BJPमध्ये बरेच जण सामील झालेले आहेत. आपल्यामध्ये 19 प्रभागमध्ये बरेच असे वोटर्स आहेत, पण तिकडे मुस्लिम्स आणि कॅथलिक वोटर जो आहे तो खास करून जो BJPला वोटिंग करत नाही त्यांना आपल्याकडे आकर्षित करणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे आणि ते आपण करण्याचा प्रयत्न करू. ये बोल सकते हैं वो काफ़ी मतलब चैलेंजिंग स्टेप रहेगा क्योंकि इस तरीके से क्योंकि एक विचारधारा जो है वो लोगों की सेट रहती है, मानसिकता को बदलने में थोड़ा सा टाइम लगेगा और हाल ही में कॉर्पोरेशन के चुनाव भी नज़दीक है. नाही, तसं मी विचारच केला होता. गेल्या 5 वर्षापासून लोकांच्या संपर्कात आहे आणि लोकांनी मला भरपूर प्रेम दिलं तिकडे, आणि तिथे कसं आहे, माझा केबलचा व्यवसाय असल्यामुळे त्यामुळे लोकांचा घराघरात संपर्क आहे माझा, त्यामुळे लोक मला चांगल्या पद्धतीने मानतात आणि तो मला एक फ़ायदा होऊ शकतो BJPला जिंकण्यामध्ये. चलिए, बहुत बहुत शुक्रिया सर, बात करने के लिए धन्यवाद.